महायुतीला गालपोट लावणाऱ्यांना भाजपनं ताकीद द्यावी, काळे झेंडे दाखवल्यानंतर सुनील तटकरेंची कठोर भूमिका। जुन्नरमध्ये भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे, पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक। नंदुरबारमध्ये कार चालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, अनियंत्रित कारनं चौघांना उडवलं, दोघे ठार। अजित पवारांसोबत नाईलाजानं गेलो, शरद पवारच माझे नेते, माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य। जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे दादांसोबत जावं लागल्याची कबुली। महाविकास आघाडीला 175 ते 180 जागा मिळतील, संजय राऊतांचा अंदाज। राष्ट्रवादीने शिवसेना सोडून गेलेले अनेक जण परतण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा। लोकमुख्यमंत्रीपदाचा चेहरा बघून मतदान करतात, संजय राऊतांची उद्धव ठाकरेंसाठी बॅटिंग सुरूच, अनिल देशमुखांसोबत राऊतांची चर्चा। सोशल मीडियासाठी शिवसेनेचा नवा चेहरा, राहुल कनाल यांच्या खांद्यावर जबाबदारी, सोशल मीडिया राज्यप्रमुखपदी वर्णी। पंढरीच्या विठुरायाचं दर्शन होणार आणखी सुलभ, दर्शन मंडपासाठी 110 कोटींच्या आराखड्याला मंजुरी। प्लास्टिकच्या तांदूळ साखरेनंतर आता सिमेंटच्या लसूण, अकोल्यात फेरीवाल्यानं विकला लसणाच्या नावाखाली सिमेंटचा गोळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।